मुदतबाह्य औषधं नष्ट न करता मुदत असलेली औषधं सुद्धा पेटवली। अधिकारी कार्यवाही करतील का पाठीशी घालतील? येथील ग्रामीण रुग्णालयात मुदतबाह्य झालेल्या औषधांसोबत मुदत न संपलेली औषधंही जाळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। एका न्यूजने या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं तातडीनं चौकशीचे आदेश दिले होते। मात्र ही चौकशी वरवरची असल्याचं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या पाहणीत समोर आलंय। काय घडलं? दिनांक 5 ऑगस्ट रोजी वणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधं उघड्यावर जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार घडला होता। याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपसंचालक विभागाकडून सहाय्यक संचालक डॉक्टर योगेश चित्ते व जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांच्यासह एक चौकशी समिती वणीत दाखल झाली। त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। चौकशीत काय आढळलं? ही चौकशी समिती परत गेल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली। यावेळी त्यांना अनेक अर्धवट जळालेली औषधं आढळली। त्याची तपासणी केली असता त्यातील काही औषधांची मुदत संपलेली नव्हती असं आढळून आलंय। याबाबत पुन्हा चौकशी समितीला बोलावून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला। या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होतीये। सर्व औषधांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करू, कोणालाही पाठीशी घालणार नाही असं चौकशी समितीनं सांगितलं असलं तरी ही कारवाई केवळ वरवरची असल्याचा आरोप होत आहे। रुग्णालयातील औषधांच्या विल्हेवाट बाबतची ही गंभीर चूक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। या प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या प्रकारच्या गंभीर अनियमिततेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्याबाबत जिल्हा स्तरावर चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। चौकशी समितीने आज त्या संबंधित जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा जबाब घेतलेला आहे आणि त्या कोविड काळातले जे काही औषध होते आणि जे काही लाईन लिस्ट आहे इथले जे काही फार्मसी ऑफिसर आहेत त्यांच्याकडून आम्ही घेणार आहोत आणि संबंधित जे काही जबाबदार असतील त्यांच्यावरती चौकशीसाठी जो काही अहवाल आहे त्याच्यावर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। ते आता चौकशी नंतरच ते सांगते। औषध नक्की कोविड काळातील होतं असं कसं होतं? आता तर गोळ्या दुसऱ्या म्हणजे मेडिसिन होतं ना, त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली तर त्या ठिकाणी सगळं जळालेलं होतं। त्याच्यामुळे लोकांचे जे काही इथले जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे काही जबाब आहेत त्याच्यावर आम्ही ते निष्कर्ष काढणार आहोत। त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून आम्ही जबाब घेतलेला आहे। त्यांनी काय सांगितलं? आपली चौकशी अहवाल जो आहे त्या चौकशी अहवालावर त्याच्यावर काम करायचं योग्य जे काही संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल।